In last period, we started the first chapter in chemistry, and that is some basic concepts of chemistry. Okay, in that, just we discuss about the chemistry. Then, what is the chemistry? The definition of the chemistry. Chemistry, that is the branch of science that deals with the study of matter, its physical and the chemical properties, as well as the physical and the chemical changes. Okay, that is the chemistry. Good. After that, we studied the various branches of the chemistry. Boys, in that branches, there are mainly the 5 branches of chemistry. Right. In that, the first is just a physical chemistry. Another one is the organic chemistry. Next one, inorganic chemistry. Next, biochemistry. And the 5th one, that is the analytical chemistry. Okay boys, आता हा जो पॉइंट आपण अभ्यासतोय ऍक्च्युअली हा याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपल्याला झालेला आहे, करेक्ट. परंतु पुढचं लेक्चर चालू करण्याच्या अगोदर, नेक्स्ट पॉइंट पाहण्याच्या अगोदर आपण जे याच्या पूर्वीच्या तासाला अभ्यासलेला आहे त्याचा क्विक रिव्हिजन पाहणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्यालाही लक्षात येतं. मुळात अभ्यास करण्याची एक सोपी पद्धत आहे. तुम्ही आता जर अभ्यासाला बसणार असता तर एक काम करायचं, काल काय शिकवून झालेलं आहे ते पहिल्या 10 मिनिटांमध्ये वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर आज जे शिकवून झालेलं आहे ते आपण परत एकदा वाचायचं, त्याचा अभ्यास करायचा. साधारणपणे आज जे शिकवलेलं आहे त्याला समजा एक 40 मिनिटांचा अवधी लागेल. पण त्याच्यानंतर उद्या काय शिकवलं जाणार आहे ते थोडक्यात एकदा वाचून घ्यायचं, पाहून घ्यायचं. यानं काय होईल, दररोज जर आपण हाच वे जर आपण अवलंबला तर काय होईल पहा. आपल्याला एक आर्टिकल साधारणपणे आपण लगातार 3 दिवस आपण वाचतोय, म्हणजे एका आर्टिकलवरनं आपण साधारणपणे 3 वेळेस आपली नजर आपण त्याच्यावरनं फिरवतोय. म्हणजे बॉयज आपला अभ्यास हा खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. सो बॉयज, जस्ट अ क्विक रिव्ह्यू. मग आपण हे 5 प्रकार पाहिले पहा इन द केमिस्ट्री. दीज आर जस्ट द ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. फर्स्टली, physical chemistry. What is the physical chemistry? Physical chemistry, simply that is the study of theories, laws and explanations during the chemical process. Okay. Next one, organic chemistry. होय, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं की जी केमिस्ट्री आहे ना, मुळात सर्व केमिस्ट्री हे या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरतीच अवलंबून आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री सिम्पली दॅट इज द स्टडी ऑफ कार्बन अँड देअर कंपाउंड्स. बॉयज, ऑर्गॅनिक केमिस्ट्री that is the study of carbon and their compounds. Okay. Next one, inorganic chemistry. मग inorganic chemistry कशाला म्हणणार आपण? बॉयज, ऑर्गॅनिक मध्ये आपण कार्बन आणि कार्बनच्या कंपाऊंडचा अभ्यास करतो. परंतु इनऑर्गॅनिक म्हटलं पहा, नावातच आहे इनऑर्गॅनिक. इट मीन्स जस्ट जे आपण ऑर्गॅनिक मध्ये अभ्यासतो ते इनऑर्गॅनिक मध्ये आपल्याला वगळायचे. म्हणजे ज्याचा अभ्यास आपण ऑर्गॅनिक मध्ये करत असतो तो अभ्यास इनऑर्गॅनिक मध्ये होणार नाही. ओके. इट मीन्स this is the branch of chemistry that deals with the study of all kinds of and the elements in the periodic table just except the carbon and their compounds. म्हणजे साधारणपणे आपण वेगवेगळ्या कंपाऊंड्सचा, वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा, एलिमेंटचा अभ्यास आपण इनऑर्गॅनिक मध्ये करू शकतो, फक्त कार्बन आणि कार्बनच्या कंपाऊंड्सला वगळून. कारण कार्बन आणि कार्बनच्या कंपाऊंड्सचा अभ्यास आपण कशामध्ये करत असतो? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. बेस्ट. नेक्स्ट वन, बायोकेमिस्ट्री. हे नावातच आलं पहा, बायो, दॅट्स द बायोलॉजी. It means, boys, this is simply the branch of the chemistry in which the study of the chemical processes, chemical reactions in the living beings. म्हणजे थोडक्यामध्ये सजीवांशी निगडीत असणाऱ्या ज्याही काही रासायनिक प्रक्रिया आहेत, ज्याही काही रासायनिक अभिक्रिया आहेत, व्हेरियस काइंड्स ऑफ द केमिकल प्रोसेसेस, याचा अभ्यास आपण या बायोकेमिस्ट्रीमध्ये करत असतो.
And the fifth one, that is the analytical chemistry. Which chemistry? Analytical chemistry. बघा, analytical, that is the analysis. एनालिसिस म्हटल्याच्या नंतर काय असतं पहा. एनालिसिस म्हटलं की सपोज आपल्याकडे एखादा कंपाऊंड दिलेला आहे किंवा मिक्सचर ऑफ कंपाऊंड्स आपल्याला दिलेलं आहे. या मिक्सचर ऑफ कंपाऊंड्स मधील प्रत्येक कंपाऊंड सेपरेट करणं, तो ओळखणं आणि त्याच्या प्रॉपर्टीज मांडणं, हा सर्व अभ्यास असतो ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. म्हणजेच ॲनालिटिकल केमिस्ट्री इज सिम्पली द स्टडी ऑफ द आयडेंटिफिकेशन, the separation and the properties of compounds. Okay, that is the analytical chemistry. Now boys, after that we just discuss about the matter. Okay, आपण कशाबद्दल डिस्कस केलेले बाळांनो? आपण याच्या पूर्वी लास्ट लेक्चर मध्ये मॅटर बद्दल आपण डिस्कस केलं, राईट? आता मॅटर म्हटलं की कसं असतं ना, सपोज आपल्याला घरी जर म्हणले, आपल्या वडिलांनी जर आपल्याला बोलवलं, ते जर म्हणले इकडे रे तू आज काय केलंस, हे आपल्याला नुसतं बोलवल्याबरोबर आपल्या डोक्यामध्ये फिरायला चालू होतं. आपला कुठला मॅटर सापडला म्हणण्यासारखं. पण बॉईज, इथं केमिस्ट्रीमध्ये मॅटर्स, व्हॉट इज द मॅटर? मला पहा, हा जो पेन दिसतोय, दॅट इज द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ मॅटर. दिस बोल्ड, दॅट इज ऑल्सो द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ मॅटर. ॲज वेल ॲज ज्या गोष्टी दिसत नाहीयेत त्या सुद्धा मॅटर मध्ये कन्सिडर केल्या जातात. मग नेमकं मॅटर म्हणायचं कशा? मॅटर, दॅट्स एनीथिंग विच हॅज मास अँड कॅन ऑक्युपाय द स्पेस. ओके, इट मीन्स बॉईज, अशी कोणतीही वस्तू, अशी कोणतीही गोष्ट की ज्याला वजन म्हणजे वस्तुमान आहे आणि त्याचबरोबर ती वस्तू जागा व्यापू शकते, ती गोष्ट जागा व्यापू शकते, दॅट इज द मॅटर. ओके, मॅटर इट मीन्स एनीथिंग विच हॅज द मास अँड कॅन ऑक्युपाय द स्पेस, राईट? सो आपण लास्ट लेक्चरमध्ये, याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण मॅटरच्या डेफिनेशन पर्यंत पाहिलं होतं, राईट? नाउ बॉईज, द क्लासिफिकेशन ऑफ द मॅटर. आता आपण मॅटरचं क्लासिफिकेशन लक्षात घेऊया. पहा ना, तुमच्या समोर फळ्यावरती तुम्हाला एक छोटासा चार्ट दिसतोय. पहा, स्क्रीनवरती तुम्हाला या मॅटरचं क्लासिफिकेशनचा एक चार्ट दिसतोय, राईट? व्यवस्थित पहा बरं, तुम्हाला काय दिसतं त्यामध्ये. स्टार्टिंग मॅटर, करेक्ट? We know very well what is the matter. Matter, that's the anything which has mass and can occupy the space, right? Now boys, these matters mainly classified in two categories. Matters are classified in mainly two types. पहा काय दिसतं तुम्हाला, कोणकोणते प्रकार दिसत आहेत? With that, the first is pure substances and another one is the mixtures, right? Correct. मग आता प्रश्न आपल्याला असा पडतो की प्युअर सबस्टन्सेस कशाला म्हटलं जातं? बरोबर बॉयज, प्युअर सबस्टन्सेस म्हटल्याच्या नंतर लक्षात घ्यायचं की प्युअर सबस्टन्सेस हॅव अ डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन. म्हणजे अशा प्रकारचे सबस्टन्सेस की ज्या सबस्टन्सेसला एक डेफिनेट, निश्चित असं केमिकल कॉम्पोजिशन आहे, म्हणजेच त्याचा निश्चित असा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. ओके, दॅट आर द प्युअर सबस्टन्सेस. And boys, one of the most important point, and that is they always have the same properties regardless of their origin. It means boys, यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजेच प्युअर सबस्टन्सेसच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीज कधीही बदलत नाहीत. ओके, दॅट आर द प्युअर सबस्टन्सेस. मग या प्युअर सबस्टन्सेसचे एक्झाम्पल्स आपल्याला काय सांगता येतील? बाळांनो, या प्युअर सबस्टन्सेसच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण सांगू शकतो, पहा, ऑल काइंड्स ऑफ अँड द इलेमेंट्स. सर्व प्रकारचे इलेमेंट्स आले याच्यामध्ये. इलेमेंट्स म्हणतो बरं का आपण, लक्षात घ्या. त्याचबरोबर आता इलेमेंट्स म्हटल्याच्या नंतर इन दॅट मेटल्स, राईट? ओके, अनदर वन सम ऑफ द कंपाऊंड्स. आता या कंपाऊंड्स मध्ये जस्ट लाईक वी कॅन से दॅट द डिस्टिल्ड वॉटर. ओके, मला सांगा बरं, वॉटर म्हटलं की याचा फॉर्म्युला काय असतो? H2O. करेक्ट बॉयज, याचं कॉम्पोजिशन हे फिक्स आहे, याचं कॉम्पोजिशन हे डेफिनेट आहे. इट मीन्स पहा, पाणी जर म्हटलं
वॉटर. याचा फॉर्म्युला मांडत असताना आपण ऑलवेज काय मांडणार? H2O. इट मीन्स वॉटर कंटेन्स 2 हायड्रोजन ॲटम्स अँड 1 ऑक्सिजन ॲटम. बरोबर. यात एकही आपण कमी किंवा जास्त करू शकत नाही. दॅट इज द प्युअर सबस्टन्स. ओके बॉईज, असं व्हेरियस काइंड्स ऑफ एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो. त्याचबरोबर एखाद्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड जर घेतले, जस्ट लाईक इथिल अल्कोहोल असेल किंवा मग एक इथर असेल, एनी काइंड ऑफ दीज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दॅट आर द प्युअर सबस्टन्सेस. ओके, गुड. ना बॉईज, आता पहा बरं रे, मग सेकंड काय दिसतं आपल्याला प्युअर सबस्टन्सेस नंतर? मिक्सचर्स. अगदी बरोबर. हे मिक्सचर कशाला म्हणतो मग आपण? व्हॉट इज द मिक्सचर? मिक्सचर म्हटलं की निश्चितच दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more substances. Correct? Mixture is the combination of 2 or more substances. अगदी बरोबर. मिक्सचर म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदार्थांचं संमिश्रण, एकत्रीकरण, कॉम्बिनेशन. दॅट इज द मिक्सचर. जस्ट लाईक, मग याचं उदाहरण आपल्याला काय सांगता येतं? मिक्सचरच्या उदाहरणामध्ये पहा, सकाळी उठल्याच्या नंतर आपण जो चहा बनवतो, दॅट इज द वन काइंड ऑफ अँड द मिक्सचर. करेक्ट? त्याचबरोबर बाळांनो, मिक्सचर म्हटलं की जस्ट आपण पाण्यामध्ये जर समजा आपण जर वाळू टाकली, दॅट इज ऑल्सो द मिक्सचर. करेक्ट? अँड द बॉईज, सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे अशी आहे की या मिक्सचर्सला कसल्याही प्रकारचं डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन नसतं. लक्षात घ्या, मिक्सचर्सला डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन नसतं. म्हणजेच आपण हे मिश्रण बनवत असताना आपण 2 कॉम्पोनंट्स कोणत्याही प्रमाणामध्ये वापरू शकतो. जसं पाण्याचा फॉर्म्युला जर बनवायचा असेल तर आपल्याला 2 हायड्रोजनचे ॲटम्स आणि 1 ऑक्सिजनचा ॲटमच वापरावा लागेल. परंतु समजा आपलं शुगर सोल्युशन बनवायचं, म्हणजे साखर पाण्यात टाकायची. करेक्ट? आपण समजा 1 लिटर पाण्यामध्ये 10 ग्राम साखर टाकली, दॅट इज मिक्सचर. किंवा 50 ग्राम टाकली, दॅट इज ऑल्सो मिक्सचर. किंवा 100 ग्राम टाकली, दॅट इज ऑल्सो मिक्सचर. म्हणजे मिक्सचर्सला डेफिनेट कॉम्पोजिशन आहे का? नाही. राईट? मिक्सचर्स हॅव नो डेफिनेट कॉम्पोजिशन ॲज वेल ॲज दे हॅव नो डेफिनेट प्रॉपर्टीज. ओके, मिक्सचर्सला डेफिनेट प्रॉपर्टीज ही नसतात. गुड. आता पहा तुम्हाला काय दिसतं मग बॉईज, प्युअर सबस्टन्सेस. त्यांच्याकडे पहा एकदा तुम्हाला या चार्टमध्ये काय दिसतं? आपल्याला पहा दिसत असेल की या चार्टमध्ये प्युअर सबस्टन्सेस गेट फर्दर क्लासिफाईड इन 2 टाइप्स. हे प्युअर सबस्टन्सेस परत 2 पार्ट्समध्ये आपल्याला क्लासिफिकेशन त्यांचं पाहायला मिळतं. इन दॅट वन इज द एलिमेंट्स आणि अनदर वन इज द कंपाऊंड्स. करेक्ट? हे एलिमेंट म्हणजे काय मग? एलिमेंट्स ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये पहा मूलद्रव्य म्हणतो. राईट? जे आपण आवर्त सारणी म्हणतो ना, पिरियोडिक टेबल. या पिरियोडिक टेबलमध्ये जेवढेही काही प्रेझेंट आहे ते सर्व एलिमेंट्सच आहे. करेक्ट? कारण पिरियोडिक टेबलची रचना म्हणजे थोडक्यामध्ये प्रॉपर पोझिशन ऑफ ईच एलिमेंट ती रिप्रेझेंट करण्यासाठीच पिरियोडिक टेबलची मांडणी करण्यात आलेली आहे. सो बॉईज, मग एलिमेंट कशाला म्हणायचं? आता इथं आपल्याला या प्युअर सबस्टन्सेसमध्ये एलिमेंट्स अँड द कंपाऊंड्स आता आपल्याला अभ्यासायचे. करेक्ट? देन बॉईज, व्हॉट आर द एलिमेंट्स? बॉईज, एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्सेस and which cannot be broken down into simpler substances by the ordinary chemical changes. Okay, boys, elements that are the pure substances आणि यांना आपण कोणत्याही प्रकारे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण यांचं स्मॉलर पार्ट्स मध्ये, सिम्पलर पार्ट्स मध्ये आपण यांना बदलू शकत नाही. ओके, मग आता याचे एक्झाम्पल्स काय सांगणार? अरे अख्खा पिरियोडिक टेबल, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, ऑल काइंड्स ऑफ दॅट आर एलिमेंट्स. ओके, नाउ बॉईज, आता हे जे एलिमेंट्स आहेत तुम्हाला आठवतं का? आपण 10वी पर्यंत पिरियोडिक टेबलची रचना पाहिलेली असते. करेक्ट? तुम्ही मला सांगा बरं, मग पिरियोडिक टेबलमध्ये हे जे एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य मांडलेले आहेत, हे मांडत असताना एका विशिष्ट प्रकारे हे एलिमेंट्स मांडलेले आहेत. करेक्ट? मग यांना दाखवत असताना, यांना रिप्रेझेंट करत असताना आपण मेनली 3 कॅटेगरीज मध्ये हे एलिमेंट्स आपण मांडत असतो.
रिप्रेझेंट करत असतो. हे 3 कॅटेगरीज कोणत्या? जस्ट लाईक मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. नीट बरं का, मेटल्स नाही, मेटल्स. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो पहा, धातू, अधातू आणि धातू सदृश. करेक्ट. नाउ बॉयज, वी कॅन से दॅट एलिमेंट्स get further classified, further divided into 3 types. In that, the first is metal, second one is non-metal, and the third one, that is the metalloid. बरोबर. मग मला सांगा बरं, मेटल्स कशाला म्हणायचं? व्हॉट आर द मेटल्स? तुम्ही सांगू शकता रे बाळा. आपण जर मेटल्सचा जर विचार केला तर पहा, मेटल्स म्हटलं की यांच्याबद्दल बोलत असताना आपण सरळ सरळ त्यांच्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस करू शकतो. मग या मेटल्स कोणकोणत्या प्रॉपर्टीज शो करतात? जस्ट लाईक मेटल्स हॅव अ लश्चर प्रॉपर्टी. लश्चर म्हणजे काय रे बाळांनो? मेटल्सला एक विशिष्ट प्रकारची अशी चकाकी असते, एक चमक असते. करेक्ट. गुड. अनदर वन, मेटल्स आर द गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. करेक्ट. म्हणजे मेटल्स हे सुवाहक आहेत. कशाचे? कशाचे सुवाहक आहेत हे? हीट आणि इलेक्ट्रिक करंटचे. बरोबर. ॲज वेल ॲज मेटल्स हॅव अ डक्टॅलिटी. म्हणजे आणखीन यांची कुठला प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी हे शो करतात मेटल्स? मेटल्स आर डक्टाइल्स. हे मेटल्सला आपण डक्टाइल्स म्हणतो. नेमकं मला सांगा मग, हे डक्टाइल्स म्हणजे काय? डक्टाइल्स म्हटल्याच्या नंतर आपण म्हणतो पहा त्यांचा लवचिकपणा. बाळांनो, तुम्ही पाहता आपण इलेक्ट्रिक करंट सप्लाय करण्यासाठी जे काही केबल्स वापरतो, जी वायर्स आपण वापरतो, त्या वायर्समध्ये एका धातूची तार असते की नाही? मग बाळांनो, ही तार कशी तयार झाली? त्यांच्यामध्ये असणाऱ्या लवचिकपणामुळे. ओके. म्हणजे मेटल्स हॅव अ डक्टॅलिटी. दे शोज डक्टॅलिटी. ओके. म्हणजेच ते कशा असतात? लवचिक. ॲज वेल ॲज आणखी काय सांगू शकतो मग आपण त्यांच्या बाबतीमध्ये? व्हॉइस. मेटल्स हॅव अ मेलाबिलिटी. म्हणजेच जसं आपण लोखंडाचं उदाहरण सांगतो, लोखंड कसं आहे? टणक आहे की नाही? हार्ड आहे, स्ट्रॉंग मटेरियल आहे. राईट. म्हणजेच व्हॉइस मेलाबिलिटी मीन्स टणक म्हणतो आपण यालाच. म्हणजेच मेटल्स शोज द मेलाबिलिटी. Boys, these are some of the properties of metals. ओके. कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत मेटल्सच्या सांगू शकता? पहा बरं, मेटल्सच्या प्रॉपर्टीज मध्ये आपण सांगू शकतो पहा, जस्ट लाईक डक्टॅलिटी, मेलाबिलिटी, as well as luster, as well as conductivity. म्हणजे बाळांनो, these are some of the properties of metals. Now, the second one kind in elements, and that is non-metals. दुसरा प्रकार काय आहे मग या एलिमेंट्स मध्ये? नॉन मेटल्स. हे नॉन मेटल्स म्हणजे काय मग? सिम्पली अधातू म्हणतो आपण त्यांना. करेक्ट. आता त्यांच्या आणि यांच्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे मेटल्सच्या आणि नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीमध्ये काही साम्य असेल? नाही. सिम्पली बॉयज, completely opposite properties. राईट. कसं? नॉन मेटल्स यांचा जर विचार केला आपण तर नॉन मेटल्स हे मेटल सारखे लश्चर प्रॉपर्टी दाखवतात का? नो. या नॉन मेटल्स मधले फक्त काहीच असे उदाहरणं आहेत, जस्ट लाईक आयोडीन अँड द डायमंड. या दोघांनाच एक प्रकारची चकाकी आहे. अदरवाइज ऑल नॉन मेटल्स आर they does not shows the luster property. They have no luster. त्या कसल्याही प्रकारची त्यांना चकाकी नाही. दुसरी गोष्ट, जसं आपण मेटल्स मध्ये सांगितलं कंडक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये, बॉईज नॉन मेटल्स म्हटल्याच्या नंतर आता हा पेन आहे, हा मेटल आहे का? नाही. सिम्पली नाही आहे. लाकूड मेटल आहे का? नाही. बरोबर. सो बॉईज, आता हे जनरल एक्झाम्पल झालं, पण प्रोडक्ट टेबल मध्ये सुद्धा असणारे जे व्हेरियस काइंड्स ऑफ एक्झाम्पल्स आहेत, व्हेरियस काइंड्स ऑफ, जस्ट लाईक कार्बन असेल, नायट्रोजन असेल, आयोडीन असेल, आपण यांची उदाहरणे घेऊ शकतो. राईट. हे कार्बन हा कंडक्टर आहे का रे? नाही. बरोबर. कार्बन लश्चर प्रॉपर्टी शो करतो का? नाही. कार्बन मेलेबिलिटी शो करतो का? नाही. सो बॉईज, ज्या प्रॉपर्टीज मेटल्स शो करतात
त्या प्रॉपर्टीज नॉन मेटल्स शो करत नाहीत. इट मीन्स नॉन मेटल्स म्हटल्याच्यानंतर नॉन मेटल्स हॅव नो लशर एक्सेप्ट डायमंड अँड आयोडीन, कारण हे दोनच इलेमेंट म्हणजे हे दोनच नॉन मेटल्स लशर प्रॉपर्टी शो करतात. दुसरी गोष्ट, नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, आणि याची एक्झाम्पल्स तर आपण सांगितलीच. काय आहेत ते नॉन मेटल्सची एक्झाम्पल्स? जस्ट लाईक आयोडीन असेल, कार्बन असेल, नायट्रोजन असेल अँड सो ऑन. अँड द थर्ड वन काइंड, इलेमेंट्स मधील तिसरा प्रकार आपल्याला काय सांगता येईल? फर्स्ट आपण मेटल बद्दल डिस्कस केलं, सेकंड आपण नॉन मेटल बद्दल डिस्कस केलं. आता थर्ड वन काय असेल? मेटॅलॉइड्स. मग मला सांगा मेटॅलॉइड्स म्हणजे नेमकं काय? मेटल्स म्हटलं दॅट आर कम्प्लिटली त्यांना आपण धातू म्हणतो. नॉन मेटल्स अधातू. आता मेटॅलॉइड्स बॉईज, दिस इज द प्रॉपर्टी इन बिटवीन द मेटल अँड द नॉन मेटल. ओके, मेटल अँड नॉन मेटल नका घेऊ. मेटल अँड नॉन मेटल यांच्यामधला जो गुणधर्म आहे, यांच्यामधील जी प्रॉपर्टी आहे दॅट इज मेटॅलॉइड्स. त्याला काय म्हणतो आपण? मेटॅलॉइड्स. बरं, इथे काय सगळेचे सगळे एलिमेंट ही प्रॉपर्टी शो करतात का? नाही. सम ऑफ द एलिमेंट्स शोज द प्रॉपर्टीज इन बिटवीन द मेटल्स अँड नॉन मेटल्स अँड दॅट आर नोन ॲज द मेटॅलॉइड्स. Boys, metalloids are also known as the semi-metals. त्यांना आणखी काय म्हटलं जातं किंवा आणखी काय कन्सिडर केलं जातं त्यांना? सेमी मेटल्स. जस्ट लाईक यांची एक्झाम्पल्स आपण काय सांगू शकतो मग या मेटॅलॉइड्सची? बाळांनो, जसं आपण नॉन मेटल्समध्ये कार्बन, नायट्रोजन किंवा आयोडीन हे आपण सांगतोय, बरोबर? नॉन अच्छा मेटॅलॉइड्स मध्ये काय उदाहरणं आहेत? मग याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल आर्सेनिक किंवा पहा बरं का, आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. These are some of the examples of the metalloids. आता मेटलची उदाहरणं आहे का सांगण्यासारखं? कारण आपल्याला जे दिसतं, जे आपण वापरात आणतो, सिल्वर असेल, गोल्ड असेल, आयर्न असेल, ॲल्युमिनियम असेल, प्लॅटिनम असेल, बरोबर, निकेल असेल, प्लॅडियम असेल, दॅट ऑल आर दी मेटल्स. गुड बॉयज. सो बॉयज, elements get further classified in three different categories. In that the first is the metals. Metals म्हटलं की they show the sum of the properties just like luster, ductility, malleability, conductivity. Non-metals cannot be show these properties. Some of the examples just like a carbon, nitrogen and the iodine. Okay, and the boys, या non-metals बाबतीमध्ये एक प्रॉपर्टी आणखी सांगता येते आपल्याला, and that is non-metals are brittle. Non-metals are brittle. हे ब्रिटल म्हणजे काय? ठिसूळ म्हणतो ना आपण, ठिसूळ. तुम्ही मिठाचा खडा जर घेतला त्याला आपण थोडंसं स्पर्श केला, खडा म्हणतो बरं का मी, स्मॉल पार्ट नाही, कारण मीठ ज्याला आपण साल्ट म्हणतो हा सहजासहजी ब्रेक होत नाही. याचा मेल्टिंग पॉइंट 803 डिग्री सेल्सिअस आहे. बरं, ओके बॉयज, असो ठिसूळ म्हणतो आपण की थोडंफार जरी आपण त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं तर ते ब्रेक होतं. ओके, तसं हे नॉन मेटल्स आहेत. अँड थर्ड वन दॅट इज द मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स, these are the substances which these are the elements which shows the intermediate properties between the metals and non-metals. Okay, good boys. And the boys, these metalloids are used as the semiconductors. म्हणा याच मेटॅलॉइड्सला आपण ॲज अ सेमी कंडक्टर म्हणून सुद्धा वापरात आणू शकतो. ओके, गुड. So boys, this is simply the classification of the matter, in that the pure substance and in that the elements. मग आता प्युअर सबस्टन्स हा जो पार्ट आहे, या प्युअर सबस्टन्सचं क्लासिफिकेशन आपण जे मेनली प्युअर सबस्टन्सचं क्लासिफिकेशन आपण जे दोन पार्टमध्ये सांगतो, कोणकोणते? इलेमेंट आणि कंपाऊंड. त्यातलं हे आहे इलेमेंट, राईट. आता पाहू आपण कंपाऊंडकडे वळूयात आपण. मग कंपाऊंड कशाला म्हणतो आपण? व्हॉट इज द कंपाऊंड? What is the compound? Boys, compound म्हटलं
की सिम्पली compounds are the pure substances which cannot be broken down into simpler substances by the ordinary chemical change. In this, two or three elements are combined in fixed proportion. Just like मगाशी आपण उदाहरण मांडलं पहा पाण्याचा फॉर्म्युला काय आहे? वॉटर फॉर्म्युला दॅट इज H2O. व्हॉट इज वॉटर फॉर्म्युला? काय फॉर्म्युला आहे पाण्याचा? H2O. यामध्ये तुम्ही जर समजा असं ठरवलं की बदलून सांगायचं, समजा कोणाला जर वाटलं की नाही सर मला H2O2 सांगायचंय, बॉयज दोघांमध्ये सेम इलेमेंट प्रेझेंट आहे, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, परंतु इथं मात्र प्रोपोर्शन बदललं. इथं 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, इथं 2 हायड्रोजन 2 ऑक्सिजन आहेत. बाळांनो जरी इलेमेंट सेम असतील तरी हा कंपाऊंड सेम नाहीये, कारण कंपाऊंड म्हटल्याच्या नंतर सिंपल वर्ड्स दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more डिफरंट इलेमेंट्स in a definite composition in a fixed proportion. ओके, त्यालाच आपण म्हणतो कंपाऊंड. याला शुद्ध मराठीमध्ये आपण संयुग म्हणतो पहा. म्हणजेच हे संयुग कशापासून तयार होतं? 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगवेगळ्या मूलद्रव्यांपासून, बरोबर. आणि या मूलद्रव्यांचं जे प्रमाण असतं हे कसं असतं रे? फिक्स असतं, निश्चित असतं, ते बदलत नाही. आता इथंच पहा ना उदाहरण. समजा आपण H2O2 जर लक्षात घेतलं, 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन. आता हे पाणी, याला पाणी म्हणू का आपण? नाही. दिस इज द वॉटर, करेक्ट, बट दिस इज वॉइस हायड्रोजन परऑक्साईड. काय आहे हे? हायड्रोजन परऑक्साईड. ओके, म्हणजेच बाळांनो कंपाऊंड्स म्हटल्याच्या नंतर 2 किंवा 2 पेक्षा जास्त इलेमेंटचं कॉम्बिनेशन असतं ते. आणि बाळांनो हे जे कॉम्बिनेशन आहे यांचं एक डेफिनेट फिक्स असं प्रोपोर्शन असतं, दॅट इज कंपाऊंड. अँड द बॉयज कंपाऊंड्स आर ऑल्सो कॅन नॉट बी इझिली ब्रोकन डाऊन. आपण कंपाऊंड्सला सुद्धा सहजासहजी ब्रेक करू शकत नाही. ओके, छान. मग आता आपल्या या मॅटरच्या क्लासिफिकेशन मध्ये आठवतं चार्ट तुमच्या समोर आहे. पहा बरं, मॅटरचं मेन क्लासिफिकेशन किती पार्ट्स मध्ये? 2. कोणकोणते? प्युअर सबस्टन्स अँड द मिक्सचर्स. चला आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं दॅट अबाउट द प्युअर सबस्टन्सेस, करेक्ट. आता आपण डिस्कस करूया मिक्सचर्स बद्दल. काय डिस्कस करायचं आता आपल्याला? मिक्सचर्स. ओके बॉयज, सांगा बरं मग मिक्सचर म्हणजे काय? आता मी जर तुम्हाला म्हटलं की मिश्रण, ज्याला आपण मिक्सचर म्हणजेच मिश्रण बरं काय, मी जर तुम्हाला म्हटलं की या मिश्रणांची उदाहरणं सांगा, तुम्ही काय सांगा? चहा असेल, करेक्ट, दॅट्स वन ऑफ द रेग्युलर एक्झाम्पल. खिचडी असेल, दॅट इज ऑल्सो द मिक्सचर. मी तुमच्या समोर काही उदाहरणं सांगतो ती तुम्हाला आयडेंटिफाय करायची आहे. ओके, पण बिफोर दॅट once again the definition of mixture. परत एकदा आपण मिक्सचर्स बद्दल चर्चा करूया. ओके, व्हॉट इज द मिक्सचर? मिक्सचर दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more substances or the components, right? That is known as the mixture. Good. बाळांना आता थोडं समोर पहा. मी तुमच्या समोर काही उदाहरणं मांडणार आहे. तुम्हाला त्या उदाहरणांना ओळखायचे की यांच्यापैकी कोणती उदाहरणं ही सेम आहेत ते तुम्हाला पाहायचे. ओके, पहा रे मग. द फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज मिल्क इन वॉटर. सेकंड एक्झाम्पल ऑइल इन वॉटर. थर्ड एक्झाम्पल सँड इन वॉटर. फोर्थ एक्झाम्पल शुगर in water. And the fifth example, alcohol in water. ओके, तुम्हाला याचे 5 एक्झाम्पल्स आपण फळ्यावरती मांडलेले आहेत. या 5 एक्झाम्पल्स पैकी कोणते एक्झाम्पल्स सारख्या कॅटेगरीमध्ये बसतायत हे तुम्हाला मला सांगायचे. पहा, सर्वच एक्झाम्पल्स मध्ये आपण सोल्युशन तयार करण्यासाठी म्हणजे मिक्सचर तयार करण्यासाठी काय वापरलेले? पाणी, करेक्ट. थोडासा विचार करा. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण मिल्क टाकलं वॉटर मध्ये, दूध आपण पाण्यात टाकलं, तुम्हाला काय दिसतं?
तुम्हाला असं दिसतं का रे, दुधाचा वेगळा थर आणि पाण्याचा वेगळा थर, वरी दूध आणि खाली पाणी, असं दिसतं का आपल्याला? नाही. गुड. आता आपण ऑइल टाकू, आपण तेल टाकूयात पाण्यामध्ये. जसं दूध टाकलं आणि दूध पूर्ण एकरूप झालं, तसं हे तेल, हे ऑइल पाण्यात पूर्ण एकरूप होतं का रे? नाही. खरी गोष्ट, ऑइल वरच्या बाजूला आपल्याला दिसेल, म्हणजे पाण्याचा एक वेगळा थर असेल आणि ऑइलचा एक वेगळा थर असेल. इट मीन्स बॉईज, in this example, in this mixture, there is 2 layers are present. How many layers? 2 layers. In that, the one layer is of oil and another layer is of water. Right? Good. इथं मात्र असे 2 लेअर होते का? नाही, इथं एकच लेअर होता. छान. पुढे वापर मग सॅन्ड इन वॉटर. आता जर आपण वाळू जर पाण्यात टाकली, वाळू बरं का, वाळू नाही, हा, आपण जर वाळू जर पाण्यामध्ये टाकली, तुम्हाला सांगा काय दिसेल तुम्हाला? वाळू का डिझॉल्व होते पाण्यामध्ये? वाळू कम्प्लिटली पाण्यामध्ये विरघळून जाईल का रे? नाही. म्हणजे निश्चित इथं तुम्हाला सँड ही सेपरेट दिसेल, वेगळी दिसेल आणि पाणी वेगळं दिसेल. करेक्ट? आणि बाळांनो, आपण या दोघांना सहजासहजी सेपरेट करू शकतो. पहा मी काय सांगतो, सँड आणि वॉटर आपण सहजासहजी सेपरेट करू शकतो. त्याचबरोबर ऑइल अँड वॉटर म्हणजे पाण्यामध्ये जर तेल टाकलं तर आपण ते सुद्धा बाजूला करू शकतो. करेक्ट? हे 2 सहजासहजी आपण सेपरेट करू शकतो. हे करू शकतो का बाजूला? पाण्यामध्ये दूध काढता येतं का? पाण्यातून जर दूध, आता असंच म्हणावं लागेल की पाण्यातून दूध बाजूला काढणं, कारण आपल्याला माहिती आपल्या दूधवाला आपल्याला जेव्हा दूध आणून देतो त्याच्यात पाणी जास्त आहे का दूध जास्त आहे, म्हणजे त्यानं दुधात पाणी टाकलंय का पाण्यात दूध टाकलंय हेच कळत नाही. आणि जर समजा जर इझिली सहजासहजी आपल्याला जर शक्य झालं असतं दुधातून पाणी बाजूला काढायचं, तर मग लक्षात आलं असतं की 1 लिटर दुधामध्ये अर्धा लिटर पाणी आहे. पण आहे का सहजासहजी शक्य? नाहीये. म्हणजे हे एकाच लेअरमध्ये प्रेझेंट आहे, याला आपण सेपरेट करू शकत नाही. पुढे पाहू, हे दोघांना आपण सेपरेट करू शकतो. आता चौथ्या एक्झाम्पलकडे जाऊ, शुगर इन वॉटर. आपण जर साखर जर पाण्यात टाकली, त्याचं जर मिश्रण बनवलं, आता मला सांगा हे मिश्रण सेपरेट करायचे, त्यातली शुगर बाजूला काढायची आहे पॉसिबल? नाही. म्हणजे बॉईज, हे मिक्सचर सुद्धा एकाच लेअरमध्ये, एकाच फेजमध्ये प्रेझेंट आहे. करेक्ट? गुड. अल्कोहोल इन वॉटर. आता काही जणांचं म्हणणं येईल, सर अल्कोहोल जर पाण्यात टाकलं तर वेगळं होईल, आणि काही जण अति हुशार ते सांगतील कॅन नॉट बी इझिली सेपरेटेड. बघा, अल्कोहोल इन वॉटर दॅट इज द होमोजिनियस मिक्सचर. आणि बॉईज, हे मिक्सचर सुद्धा आपल्याला सेपरेट करता येत नाही. सेपरेट करता येतं का? नाही. ओके, मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो. अल्कोहोल याचं जनरली हे केमिकल नाव आहे बरं का, अल्कोहोल म्हणतो आपण याला. आणि आपल्या दैनंदिन जीवनातलं नाव जर म्हणलं तर बाळांना याला आपण दारू म्हणतो. काय म्हणतो? दारू. लक्षात घ्या, आपण सायन्सचे विद्यार्थी आहोत. करेक्ट? असे शब्द आपल्याला पूर्ण अभ्यासक्रमामध्ये ऐकायला मिळणार आहे. ठीक आहे? ओके. त्याच्यामुळे मनावर किंवा वेगळा विचार करण्याची गरज नाही. सपोज अल्कोहोल इन वॉटर. ओके, हे कम्प्लिटली अल्कोहोल पाण्यामध्ये कम्प्लीट विरघळून जातं. याला सेपरेट करू शकतो का आपण? नाही. म्हणजे बाळांनो, या 5 उदाहरणांपैकी आपण 3 उदाहरणं वेगळे करू शकत नाही, तर 2 उदाहरणं म्हणजे 2 मिक्सचर्स आपण वेगळे करू शकतो. करेक्ट? पहा मग, मिल्क इन वॉटर करतात का वेगळं? नाही, याला बाजूला घेऊ. शुगर याला आपण बाजूला घेऊ. अल्कोहोल याला बाजूला घेऊ. करेक्ट? अँड बॉईज, दीज 3 examples are the examples of homogeneous mixtures. कोणते मिक्सचरची उदाहरणं आहेत? ही होमोजिनियस मिक्सचर्स. ओके, आता मग ही जी 2 उदाहरणं आहेत यांना आपण बाजूला घेऊ. बाळांनो, ही 2 उदाहरणं ही आहेत हेटेरोजिनियस मिक्सचर्सची उदाहरणं. ओके, याच्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, अँड दॅट इज मिक्सचर्स आर ऑफ 2 टाइप्स. हाऊ मेनी काइंड्स ऑफ द मिक्सचर्स? Mixtures are of 2 types. In that, the one is homogeneous mixture and another one is heterogeneous mixture. Boys, homo it means the same. It means that is a mixture of a compound having the same properties.
काही प्रॉपर्टीज त्यांच्या सारख्या असतील, जस्ट लाईक मिसिबिलिटी, विद्राव्यता, हा जो गुणधर्म आहे हा सारखा असेल तेव्हाच त्या पदार्थांचं मिश्रण तयार होतं आणि त्यांनाच आपण म्हणतो होमोजिनियस मिक्सचर. ओके. हेटेरो, हेटेरो इट मीन्स डिफरंट. हेटेरो इट मीन्स डिफरंट म्हणजे बाळांनो हे वेगवेगळे गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचं मिश्रण आहे आणि हे समान गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचं मिश्रण. राईट बॉईज, आता लक्षात घ्या, होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस कशाला म्हणतो आपण होमोजिनियस मिक्सचर? तुम्हाला या एक्झाम्पल्स वरून तुमच्या लक्षात आलं असेल. होमोजिनियस मिक्सचर म्हटलं की दॅट इज द मिक्सचर ऑफ 2 or more मिसिबल सबस्टन्सेस. कोणत्या पदार्थांचं मिश्रण? मिसिबल. हे मिसिबल म्हणजे काय? एक रूप होणाऱ्या पदार्थांचं मिश्रण, त्याला म्हणायचं होमोजिनियस मिक्सचर. करेक्ट. जस्ट लाईक उदाहरण मिल्क अँड वॉटर, हे एकमेकांचं मिसळलं तर वेगवेगळं दिसतं का? नाही, ते कम्प्लीट एक रूप होतं. बरोबर. सो दॅट इज द होमोजिनियस मिक्सचर. सेकंड वन हेटेरोजिनियस मिक्सचर. हे हेटेरो म्हणजे काय? डिफरंट. करेक्ट. म्हणजेच हे वेगवेगळ्या प्रॉपर्टी असणाऱ्या पदार्थांचं, वेगवेगळ्या गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचं मिश्रण. बरोबर. म्हणजे बाळांनो हे मिश्रण एकरूप होईल का? नाही. का? कारण यांचे गुणधर्मच सारखे नाहीयेत. आहेत का सारखे? यांच्यामध्ये विद्राव्यता हा गुणधर्म आहे का? नाहीये. म्हणून दॅट इज द हेटेरोजिनियस मिक्सचर. जस्ट लाईक सँड इन वॉटर. बरोबर. पाण्यामध्ये जर आपण वाळू टाकली, दगड टाकला तर ते एकरूप होतं का? नाही होत. दॅट इज द हेटेरोजिनियस मिक्सचर. ओके बॉईज. सिम्पली दिस इज द मॅटर. बघा हा आहे मॅटर. तुम्ही म्हणता एवढा मोठा मॅटर? यस. Matter, that's the anything which has mass and can occupy the space. Okay? Matter mainly classified in 2 categories. In that first is pure substance and other one is mixtures. Pure substances get further classified in 2 types. In that first is the element and another one is the compound. Then elements are further divided into 3 types. Metals, non-metals, metalloids. Correct. After that, mixtures. Mixtures are of 2 types. मिक्सचरचं क्लासिफिकेशन किती पार्ट्स मध्ये असतं? 2. कोणकोणते? होमोजिनियस, हेटेरोजिनियस. म्हणजे थोडक्यामध्ये आपण त्यांच्या प्रॉपर्टीजवरनं, त्यांच्या गुणधर्मांवरनं आपण ठरवतो की ते होमोजिनियस आहेत का हेटेरोजिनियस आहेत. ओके बॉईज. निश्चितच तुम्हाला हा पूर्ण पाठ व्यवस्थित लक्षात आलेला असेलच. जरी यामध्ये काही अडचण वाटत असेल बॉईज, बिनधास्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा तुम्ही पर्सनली मला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता आणि तुमची अडचण निश्चितच इन्स्टंटली सॉल्व्ह केली जाईल. ओके बॉईज. बेस्ट लक.